राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला आश्वासन दिलं होतं, राज्यातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं, महायुतीचं सरकार निवडून दिलं तर आम्ही तुमचं कर्ज माफ करू। विधानसभेचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सभागृहामध्ये विनंती केली। माझ्या भाषणात मी कर्जमाफीची मागणी केली की आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला जनतेला आश्वासन दिलं होतं कर्जमाफीचं, मात्र बजेटमध्ये तरतूद झालेली नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याला उत्तर दिलं की मी योग्य वेळी कर्ज माफ करीन आणि मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रातल्या 56 लाख शेतकऱ्यांसाठी देवी अहिल्याबाई होळकर कर्जमाफीची योजना आणली। 56 लाख शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, 36,000 कोटी रुपये माफ केलेले आहेत। यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेमध्ये शेतकऱ्यांना एकदा कर्जमाफी दिली होती आणि त्याही शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज पुन्हा दुसऱ्यांदा माफ केलेलं आहे। सरसगट आता शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ झालेलं आहे। भारतीय जनता पक्षानं जाहीरनाम्यात लेखी आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाळलेलं आहे। महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं, 13 कोटी लोकांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या वतीनं मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे।